मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलेलं आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरामध्ये पावसानं कहर केलेला आहे। जोरदार पावसामुळे केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। पोटच्या लेकरासारखी जपलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, पाणी आलेले आहेत। या केळीच्या बागेतून याच शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्याने जो काय कहर केलेला आहे। काल सायंकाळी 5:30च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे डोंगरकडा परिसरातले केळीचं प्रचंड असे नुकसान झाले आहे। आपण पाहू शकता की ही जी केळी आहे अवघ्या काही दिवसामध्ये तोडायला आली होती, मात्र काही क्षणामध्ये केळीचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। खरं तर शेतकऱ्यांचं स्वप्न जे असतं की या केळीच्या उत्पादनातून आपल्या डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं असतं, मात्र आता हे कर्ज फेडायचं कसं, पुन्हा हे कर्ज आता डोक्यावर येऊन बसलेलं आहे। दादा मला सांगा, केळीचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, कारण केळी आडवी झाली आहे, काय नेमके भावना तुमच्या, कसं कसं केळीचं पीक तुम्ही जोपासलं होतं? केळीचं पीक साहेब आम्ही असं लेकराच्या फरार जोपासलं, याला उन्हाळ्यामध्ये रात्रंदिवस काम करून खत नियोजन पाणी सगळं केलं। उद्या झाडं पाळा येणार होते व्यापारी, तर ते रात्रीच असं झालं की 100% नुकसान झालं त्यातलं। आता हे झाडं राहिलेली झाडं काहीच राहत नाही, ऑटोमॅटिक हवेनं मोडून जातात। आणि आडवी झालेली केळी आता नेमकी तोडल्या जाते का, तिचं बाजारपेठेमध्ये जाऊ शकते का, काय सांगाल एकंदरीत, काय भावना आहे तुमच्या शेतकरी म्हणून? आमच्या भावना साहेब, आम्हाला आता भावना शिल्लकच राहिलेल्या नाहीत। आम्हाला काळीजच कसं आमचं बनलंय हे आम्हाला अजून कळालं नाही। दरवर्षी आम्ही पाहतो हे संकट आम्ही शेतकऱ्यांनीच का झेलायचे, दरवर्षी शेतकऱ्यांनीच प्रत्येक गोष्टीला तोंड का द्यायचं। खत बियाणे महागाई सगळ्या गोष्टीला तोंड देत कर्जबाजारी, कर्ज काय आमच्या उरावरचं कमी होईना, आमच्या लेकराबाळाचे लग्न शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या शेतीवर पाहिलेले स्वप्न अक्षरशः तुम्ही पाहू शकता भुईसपाट झालेलं आहे। या स्वप्नासोबत आम्ही सुद्धा भुईसपाट झालेलो आहोत। शेतकऱ्यांनी करावं काय आणि जगावं कसं? संतोष भिसे, पुढारी न्यूज, डोंगरकडा परिसर, हिंगोली।